नाशिक आणि धाराशिवचे महायुतीचे उमेदवार ठरलेत। नाशिकमधून राष्ट्रवादीचे छगन भुजबळ तर धाराशिवमधून विक्रम काळे यांना उमेदवारी मिळणार अशी माहिती सूत्रांनी दिली। दोन्ही जागांवर शिवसेनेनं दावा केला होता, मात्र दोन्ही जागा राष्ट्रवादी लढवणार असल्याचं स्पष्ट झालंय। एप्रिल आणि मे महिन्यात राज्यात पंतप्रधान मोदींच्या 10 सभा होणार आहेत। महायुतीच्या प्रचारासाठी मोदींच्या सभांचा धडाका लावला जाणार आहे। जवळपास 10 सभांचं नियोजन राज्यभरात करण्यात येणार आहे। मोदींच्या सभांसोबतच राज्यात अमित शहा, योगी आदित्यनाथ यांच्याही सभा होणार आहेत। राज्यात 45+ खासदार निवडून आणण्याचं उद्दिष्ट महायुतीचं आहे। पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यांवरून संजय राऊतांनी गंभीर आरोप केलाय। सरकारी यंत्रणांचा वापर करून नरेंद्र मोदींचा प्रचार सुरू आहे। मोदी आता पंतप्रधान राहिलेले नाहीयेत। सरकारी यंत्रणा वापरून मोदी करत असलेला प्रचार हा आचारसंहितेचा भंग आहे, असा आरोप राऊतांनी केलाय। वर्धा लोकसभा मतदारसंघात अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। मवियाचे उमेदवार अमर काळे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। अमर काळेंना शरद पवार पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे, त्यामुळे उद्या सकाळी 11 वाजता ते अर्ज दाखल करतील। यावेळी शरद पवार उपस्थित राहणार आहेत। वर्ध्यातून अमर काळे विरुद्ध रामदास तडस असा सामना रंगणार आहे। वंचितनं 7 जागांवर काँग्रेसला पाठिंबा दिल्यास अकोल्याच्या जागेवर पुनर्विचार व्हावा अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे। याबाबत आम्ही हायकमांडला कळवले, लवकरच निर्णय हायकमांड घेईल असं वक्तव्य वडेट्टीवार यांनी केलंय। वंचितकडून अकोल्याचे उमेदवार प्रकाश आंबेडकर आहेत, त्यामुळे आंबेडकरांना काँग्रेस पाठिंबा देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। साताऱ्याच्या जागेवर मवियाकडून पृथ्वीराज चव्हाण लढणार अशी चर्चा सुरू आहे। मात्र शरद पवारांनी साताऱ्याची जागा काँग्रेसला सोडली तर पुढे चर्चा करू। अद्याप चव्हाणांबाबत कुठलीही चर्चा झाली नाही अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली। माढ्यामध्ये मोहिते पाटील घराण्यात कुणी उमेदवार नसेल तर आपण मवियाकडून निवडणूक लढण्यास तयार असल्याचं त्यांनी शरद पवारांना सांगितलंय।